इंडियाज गॉट लेटेंटच्या ताज्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्र सायबर विभागाने 50हून अधिक सेलिब्रिटींना समन्स बजावलेत। इंडियाज गॉट लेटेंट वाद प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये बहुतांश सेलिब्रिटी आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत। महाराष्ट्र सायबर विभाग इंडियाज गॉट लेटेंटच्या 1 ते 6 सर्व भागांची सध्या तपासणी करतायत। त्याचबरोबर राखी सावंत, समय रैना या व्यतिरिक्त आणखीन 50 नामवंत सेलिब्रिटींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलेत। इंडियाज गॉट लेटेंटच्या निमित्ताने एक मोठा वाद समोर आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडनं। सूरज, आता जे आधीचे इन्फ्लुएन्सर्स होते त्या व्यतिरिक्त आणखीन 50 सेलिब्रिटीजना समन्स बजावण्यात आली आहेत असं कळतंय। यामधल्या सेलिब्रिटीजच्या बद्दल आणखीन काय माहिती देता येईल? पूर्वी नक्कीच आपण पाहतोय की सायबर विभागाकडनं आता कारवाईचा फास हा आवळताना पाहायला मिळत आहे। इंडियाज गॉट लेटेंट या संपूर्ण प्रकरणात सायबर पोलिसांनी सर्वप्रथम गुन्हा दाखल केला होता आणि 30 ते 40 लोकांना समन्स बजावण्यात आलं होतं। यामध्ये अनेक सेलिब्रिटींची देखील नावं आहेत। त्यामध्ये राखी सावंत, समय रैना, रघुराम यासह अनेक जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांची देखील यामध्ये सहभाग आहे। पोलीस आता जवळपास 1 ते 6 जे भाग आहेत त्यामध्ये कोण कोण उपस्थित होतं, जज कोण होते, प्रेक्षक कोण होते या सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले जातील आणि त्यानंतर पुढील कारवाई ही देखील केली जाणार आहे। त्यामुळे यामध्ये 50हून अधिक नामवंत जे कलाकार त्या ठिकाणी उपस्थिती लावली होती त्यांचा देखील सहभाग असल्याचं समोर आलेला आहे। त्यामुळे अद्याप तरी 5 ते 6 जणांची जबाब हे नोंदवण्यात आल्याची माहिती मिळते। अन्य काही जण हे अद्याप समन्स देऊन आलेले नाहीयेत। जर का ते 3 समन्स देऊन देखील आले नाही तर पुढील कायदेशीर कारवाई ही त्यांच्यावर केली जाणार असल्याची माहिती सायबर विभागाकडून देण्यात आलेली आहे। पूर्वी धन्यवाद सूरज आपल्या माहितीबद्दल। तर इंडियाज गॉट लेटेंट वादामध्ये आतापर्यंत 50 इतर सेलिब्रिटीजना सुद्धा समन्स बजावण्यात आलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।